नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी हा नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। आपण भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज बघितलेली आहे। आता आपण भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी बघणार आहोत। सेम तशाच प्रकारे करायचे आहे। बघा, हा आहे 9/4 आणि हा आहे 7/20। आता 4च्या पाड्यामध्ये 20 आहे म्हणून 4ला गुणिले 5 करायचं, परंतु नुसतं 4ला गुणिले 5 करून जमता येत नाही, तर तुम्हाला 9ला पण गुणिले 5 करावं लागेल, वजा 7/20। आता बघा, छेद समान झाले, 5 चौक 20 आणि छेद समान झाले, छेद जसा आहे तसा लिहिला। आता इथं 9×5 45 आणि वजा 7। आता फक्त तुम्हाला या दोघांची वजाबाकी करायची आहे। 15 मधून 7 गेले 8 आणि इथे येईल 38, 38/20। याला परत तुम्ही संक्षिप्त रूप अजून देऊ शकता। त्यानंतर आहे बघा 10/3 वजा 9/5। आता 3 आणि 5 हे दोघंही कोणीच कोणाच्या पाड्यामध्ये नाही, पण या दोघांच्या पाड्यामध्ये मात्र 15 आहे, म्हणून तुम्हाला 3ला गुणिले 5 करावं लागेल आणि 5ला पण गुणिले 3 करावं लागेल, दोन्ही पण अंकाला। म्हणून डबल करण्यापेक्षा मी ह्यांना सरळ काय करतोय, या दोघांचा तिरकस गुणाकार करतोय। तर तिरकस गुणाकार करताना हे आधी ह्या दोघांचा करायचा, 10×5 50 वजा ह्यांचा नंतर करायचा आहे दोघांचा, 9×3 27 आणि परत छेदाचा दोन्ही पण छेदाचा गुणाकार करायचा, 5×3 15। आता फक्त 50 मधून 27 गेले, 10तून 7 गेले 3 आणि 4तून 2 गेले 3, 2 23/15। तर अशा प्रकारे तुम्हाला वजाबाकी करायची आहे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।